गृहमंत्री अमित शहा यांचा उद्यापासून 2 दिवसीय पश्चिम बंगालचा दौरा असेल। पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन झाल्यापासून शहांचा हा पहिलाच दौरा आहे। शहा उद्या सिलीगुडीतील बीएसएफच्या चौकीला भेट देतील। बीएसएफच्या अनेक विकास प्रकल्पांचं अमित शहा लोकार्पण करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावरती आहेत। भारतीय रेल्वेच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। जिंद ते सोनीपत या मार्गावरती धावणारी ही 10 डब्यांची ट्रेन 90 किलोमीटरचं अंतर सुमारे 2 तासात पूर्ण करणार आहे। राज्यातील बोगस बियाणे आणि खतांच्या संदर्भात सरकार ऍक्शन मोडवर आहे। 5 सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त। सरकारने बोगस बियाण्यांच्या तक्रारी लक्षात घेता पुन्हा तालुकास्तरीय तक्रार समिती गठीत केली आहे। नव्या समितीमध्ये तालुका कृषी अधिकारी समितीचे अध्यक्ष असणार आहेत। केएम रुग्णालयातील परिचारिका वसतिगृहातील कॅन्टीनला एफडीएची कामकाज बंद करण्याची नोटीस आहे। परिचारिका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींच्या अन्नामध्ये अळी आढळल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। बुधवारी रात्री एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून कॅन्टीनची तपासणीही करण्यात आली आहे। मुंबईतील प्रसिद्ध पारशी डेअरी फार्मवरती एफडीएची कारवाई आहे। अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा त्रुटी आढळल्यानं परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। मुंबईत फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामना पाहण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प उपस्थित राहणार आहेत। व्हाईट हाऊसची माहिती अर्जेंटिना विरुद्ध स्पेन महामुकाबला पाहण्यासाठी ट्रम्प उपस्थित राहणार आहेत। 19 जुलै रोजी न्यूयॉर्कमधील न्यू जर्सी स्टेडियम या ठिकाणी अंतिम सामना रंगणार आहे।